नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज म्हणजे 7 मार्च रोजी प्रतिपक्ष या यूट्यूब चॅनेलचे 52 कोटी व्ह्यूज म्हणजे दृश्य हा आकडा पूर्ण झालेला आहे. एकूण व्हिडिओची संख्या ही जवळजवळ 6,000च्या जवळपास जाऊन पोहोचणार आहे. आणि येत्या 3 तारीखला म्हणजे साधारणतः 4 आठवड्यात प्रतिपक्षाला 6 वर्ष पूर्ण होणार आहेत. सुरुवातीला मी जितका उत्साहात काम करू शकायचो तेवढं आता करता येत नाही, पण ठीक आहे, चालू ठेवणं आवश्यक आहे. कारण जो वर्ग हे अगत्याने ऐकतो त्यांच्या अपेक्षांकडे पाठ फिरवता येणार नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून काही वेळेला आपण आजपर्यंत काय बोललो याचाही मला आढावा घ्यावासा वाटतो, सिंहावलोकन करावं असं वाटतं. कारण 6 वर्षाचा काळ थोडा तोकडा नाहीये. आणि अशा वेळेला आपण यापूर्वी काय बोललोय, आपल्याला अगत्याने ऐकणारे जे आहेत त्यांच्या काय काय लक्षात आहे, आपण कितपत चुकलो, कितपत बरोबर बोललो, याचाही आढावा घेण्याची इच्छा अनावर होते. आणि म्हणून 6 वर्षानंतर सिंहावलोकन करणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच 3 एप्रिल 2026ला प्रतिपक्षाला 6 वर्ष पूर्ण होण्याच्या काळापर्यंत म्हणजे साधारणतः पुढले 4 आठवडे अधूनमधून माझे जुने काही व्हिडिओ आहेत जे आजच्या संदर्भात तपासून बघणं श्रोत्यांनाही आवडेल आणि आवश्यक वाटेल, असे काही निवडक व्हिडिओ मी मुद्दाम पुनःप्रक्षेपित करणार आहे. कदाचित हा प्रयोग तुम्हाला आवडू शकेल अशी माझी अपेक्षा आहे. नसेल आवडलं तर सोडून द्यायचं. पण जो व्हिडिओ ज्या तारखेला यापूर्वी प्रकाशित झालेला आहे त्याची तारीखही खाली टाकली जाणार आहे. आवडलं तर ऐकायचं, नाही तर सोडून पुढे जायचं. आजचा माझा विषय आहे तो काल ज्या राज्यसभेच्या 7 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता, त्या दिवशी जी लगबग झाली आणि वेगवेगळ्या पक्षांनी शेवटच्या क्षणी आपापले उमेदवार घोषित करून अर्ज भरून घेतले, त्याचा एक आढावा घेणं मला आवश्यक वाटतं. याचं कारण ही निवडणूक अटीतटीची होणार ह्या अपेक्षेवरून बोळा फिरलेला आहे. जागा 7 आहेत आणि त्या 7 जागांपैकी सत्ताधारी महायुतीच्या वाट्याला त्यापैकी 6 जागा येणार हे मुख्यमंत्री आणि युतीचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनी 2-3दा सांगून झालं होतं. किंबहुना महिनाभरापूर्वीच या राज्यसभा निवडणुकीच्या 7 जागा रिक्त होत आहेत आणि त्यासाठी निवडणूक होणार आहे, 7 जागा भरायच्या आहेत, अशी चर्चा सुरू झाली. तेव्हा फडणवीसांनी जाहीर करून टाकलं होतं की आमची संख्याबळ जे आहे, महायुतीचं संख्याबळ जे आहे, त्यामुळे 7 पैकी 6 जागा निर्वेदपणे महायुतीच्या वाट्याला येणार आहेत आणि उरलेली अखेरची जागा जी आहे ती महाविकास आघाडीच्या वाट्याला जाणार आहे. त्यामुळे त्या जागेचं काय करायचं हे त्यांनी ठरवावं. हे वक्तव्य जे होतं हे मी 2-3दा यापूर्वी सांगून झालेलं आहे आणि त्या वक्तव्याच्या आधारे मी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला होता की देवेंद्र फडणवीस असं बोलताना सूचक बोलत असतात की ती 7वी जागा त्यांचं त्यांनी ठरवावं. इथे येऊन ते वक्तव्य थांबतं. पण अशा वेळेला फडणवीस यासारख्या मुरब्बी
आणि धूर्त राजकारण्याच्या मनामध्ये काय खेळ चालू असतील याचाही अंदाज मानणं हा माझा राजकारणाच्या अभ्यासाचा खेळ आहे. आणि म्हणून मी त्याच्यावर व्हिडिओ केला होता की जर तुम्ही ठरवू शकत नसाल तर 7वी जागा सुद्धा मी किंवा महायुती ठरवेल अशी धमकी फडणवीस यांनी या न बोललेल्या वाक्यातून दिलेली आहे, असंही मी स्पष्टीकरण दिलेलं होतं. आता ते सगळं झालेलं आहे आणि जवळजवळ 7 जागांसाठी 7 उमेदवार आल्यामुळे मतदानाचा प्रसंग टळला अशी परिस्थिती आहे. कारण भाजपने रामदास आठवले यांच्या सकट 4 उमेदवार दिले. त्यामध्ये 2 नावं अत्यंत अनपेक्षित आहेत. अजितदादा गटाच्या पक्षाने, राष्ट्रवादीने पार्थ पवार हे नाव आधीच जाहीर केलेलं होतं आणि अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणल्यावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने ज्योती वाघमारे हे अनपेक्षित नाव पुढे आणलं. अनपेक्षित एवढ्यासाठी की गेले आठवडाभर लोकसभेत 2दा निवडून आलेले आणि महापालिकेमध्ये मुंबईच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद भूषवलेले शिंदेच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते राहुल शेवाळे यांचं नाव पक्क धरलं जात होतं. कदाचित दुसरी जागा लढवली तर शायना एनसी यांनाही उमेदवारी दिली जाईल ही अपेक्षा होती. पण महायुतीने एकमेव उमेदवार म्हणून फडणवीसांच्या दबावाखाली येत शरद पवार यांना एकमेव उमेदवार घोषित केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झालं होतं. त्यामुळे बिनविरोध करायची आणि त्यासाठी शरद पवार हे उमेदवार ठरल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने शेवटचं नाव जाहीर केलं या 7 पैकी आणि ते होतं ज्योती वाघमारे यांचं. प्राध्यापक ज्योती वाघमारे या शिवसेना दुभंगल्यानंतर नावारूपाला आलेल्या अशा दलित समाजातील, पिछड्या समाजातील एक आक्रमक नेते आहेत, महिला आहेत, दलित आहेत आणि अत्यंत उत्कृष्ट वक्ते आहेत. आणि नुसत्या उत्तम सभा गाजवणारे आहेत असं नाही, तर आपल्या विरोधकांना नामोहरम करून टाकण्या इतकी त्यांची वाणी ज्वलंत आणि बोचरी आहे. आठवतं तुम्हाला, तुम्ही कसले ठाकरे, तुम्ही तर वाकरे, अशी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवण्याचं मंचावरून काम या ज्योतिताईंनी केलं होतं. आणि ते अनपेक्षित नाव सगळ्या मराठी मीडियाला चक्रावून टाकणारं ठरलं. कारण अगदी काही तास आधीपर्यंत ज्योती वाघमारे यांच्या गळ्यात ही माळ पडू शकते ही अपेक्षा कोणीही केलेली नव्हती. गंमत अशी असते ना की विश्लेषण करताना किंवा राजकारणाचं विवेचन करताना आपण आपल्या पद्धतीत विचार करतो आणि तो विचार शिंदे, फडणवीस किंवा उद्धव ठाकरे किंवा नरेंद्र मोदींनी केलाय असं समजून विवेचन करतो. मी नेहमी सांगतो त्यामुळे अशा विवेचनकर्त्याची फसगत होते. कारण तुम्ही जसा विचार करता, एक अभ्यासक म्हणून, पत्रकार म्हणून, विवेचन करणारा म्हणून ज्या प्रकारे तुम्ही विचार करता त्या पद्धतीत राजकारणात नेतृत्व करणारी माणसं विचार करत नाहीत. त्यांच्या विचाराच्या पद्धती वेगळ्या असतात. ते कुठे माघार घ्यायची, कुठे आक्रमकपणा दाखवायचा आणि या सगळ्यातून लवचिकपणा दाखवत आपला राजकीय मतलब कसा साधायचा या दृष्टीने राजकीय नेते विचार करतात. आणि म्हणूनच प्रत्येक पक्षाच्या राजकीय नेत्याची विचार पद्धती वेगवेगळी असते, त्याचं तर्कशास्त्र वेगळं असतं. म्हणून एकाच पक्षाचे 2 तुकडे झालेले शिवसेना किंवा राष्ट्रवादी या 4 पक्षांच्या नेत्यांची प्रत्येकाची विचार पद्धती वेगळी आहे. अजितदादा गटाचे राजकीय नेते आणि शरद पवार गटाचे राजकीय नेते एकमेकापेक्षा अतिशय भिन्न पद्धतीने विचार करतात आणि निर्णय घेतात. तीच गोष्ट उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची आहे.
उद्धव ठाकरे यांची झेप ही मातोश्रीच्या किंवा वांद्र्याच्या पलीकडे जात नाही, आणि फार फार झेप घेतली तर ती मुंबईच्या पलीकडे जात नाही. आदित्य ठाकरे आणि जे उच्चभ्रू वर्तुळ आहे उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचं, त्याच्या पलीकडे उद्धव ठाकरे यांच्या विचारांची झेप जात नाही. तुम्हाला आठवत असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये 2014 नंतर उद्धव ठाकरे सामील झाले, म्हणजे शिवसेना सामील झाली. पण वेगळ्या विदर्भाची मागणी करत करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांना शह देताना वेगळा विदर्भ काढू देणार नाही असं धमकावणारे उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाट्याला आलेल्या 12 मंत्रिपदांपैकी एकही मंत्रीपद हे विदर्भातल्या त्यांच्या कुठल्या आमदाराला दिलेलं नव्हतं. इथे उद्धव ठाकरेंची धाव ही कुंपणापर्यंत कशी आहे हे कळतं, आणि ते कुंपण तिथेच आहे. पण दुसरीकडे त्यांच्याच बरोबरीने दीर्घकाळ काम केलेले त्याच शिवसेनेतले एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आणि नंतर राज्यव्यापी नेतृत्व करण्याची संधी पक्षाच्या वतीने त्यांना मिळाली आहे. अशा वेळेला एकनाथ शिंदे यांच्याकडे जी व्यापक दृष्टी आहे त्याच्या उलटी उद्धव ठाकरे यांच्याकडे संकुचित दृष्टी आहे. आपलाच अनिल देसाई, आपलाच अनिल परब, आपलाच संजय राऊत, आपलाच आदित्य, या पलीकडे उद्धव ठाकरेंची झेप जात नाही. पण केंद्रातलं एक मंत्रीपद मिळत असताना सुद्धा श्रीकांत शिंदे या आपल्या पुत्राला तिसरी टर्म असताना सुद्धा बाजूला ठेवून एका सामान्य शिवसैनिकाला एकनाथ शिंदेनी केंद्रात मंत्री होऊ दिलं. त्यामुळे आता राज्यसभेसाठी जेव्हा वेळ आली तेव्हा 2 वर्षापूर्वी मिलिंद देवरा या मुंबईच्या एका अमराठी नाव असलेल्या व्यक्तीला राज्यसभेवर पाठवणारे एकनाथ शिंदे यांनी या वेळेला फक्त मराठी नव्हे तर एक दलित महिला आणि मुंबई बाहेरच्या व्यक्तीला, ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर पाठवलेलं आहे. आणि इथे या माणसाचा राज्यव्यापी दृष्टिकोन दिसून येतो. आपण भले ठाण्याचे असो, महापालिका निवडणुकीत आपल्याला मुंबईत तेवढा प्रभाव दाखवता आलेला नाही, पण राज्याचं राजकारण करताना मुंबईपासून खेड्यापाड्यापर्यंत आपल्याला आपल्या पक्षाचा प्रभाव आणि प्रसार घेऊन जायचंय याचं भान असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे आपल्या उपलब्ध उमेदवारांपैकी, इच्छुकांपैकी ज्योती वाघमारे यांची निवड केली ती कौतुकास्पद आहे. याचं कारण ज्योती वाघमारे या कधी आमदार सुद्धा झालेल्या नाही, त्यांना थेट दिल्लीच्या राजकारणात पाठवायचं. म्हणजे तिथे त्या चमकणाऱ्या वर्गासाठी उद्धव ठाकरेंनी काल परवा पक्षात आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना पाठवणं किंवा शिवसेनेशी कसलाही संबंध नसलेले राजकुमार धूत वगैरे अशा लोकांना पाठवणं, आणि राजकारणामध्ये काल परवा नावारूपाला आलेल्या पण चळवळीत मुरलेल्या ज्योती वाघमारे यांची वर्णी राज्यसभेवर एकनाथ शिंदेनी लावणं, यामध्ये तुम्हाला जमीन अस्मानाचा फरक दिसू शकतो. आता त्याच्यावर प्रतिक्रिया चालू आहे. पण मला ज्यांनी कोणी विचारलं की तुमचं काय मत आहे याच्यावर, तर माझी गमतीशीर प्रतिक्रिया पहिली अशी होती, एका पत्रकार मित्राने मला विचारलं, भाऊ याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? तो मी सांगितलं, उद्यापासून उद्धव ठाकरे, संजय राऊत वगैरे वगैरे जे कोणी आहेत ते म्हणतील आमच्या मशालीची ज्योत चोरली. उद्धव ठाकरे किंवा त्यांचा कंपू ज्या पद्धतीत विचार करतो त्या पद्धतीत विचार करा. मग मी ज्योती वाघमारे यांच्याविषयी उबाठामधून काय प्रतिक्रिया येऊ शकते त्यात असं सांगतोय, त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. माझा बाप चोरला, माझा बाप चोरला, आमचा पक्ष चोरला, आमच्या पक्षाची निशाणी चोरली,
म्हणून जे उद्धव ठाकरे गेल्या 3-4 वर्षापासून टाहो फोडून रडतायत, ते उद्धव ठाकरे ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि त्याच वेळेला आपल्या वाट्याला महाविकास आघाडीकडून जी मिळू शकणारी एक राज्यसभेची जागा होती ती आशा सुद्धा मालवली, तर उद्धव ठाकरे कसा विचार करतील याचा विचार करा. मग मी जे वाक्य बोललो त्या मित्राशी त्याचा अर्थ तुम्हाला लागेल. आमची मशाल विझली, आमची मशाल मालवली. आणि का मालवली? तर एकनाथ मिंढे यांनी आमच्या मशालीची ज्योती पळवली, असाही टोमणे वजा भाषेमध्ये उद्धव ठाकरे आपली प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात. योगायोगाने मशाल म्हणजे ज्योतच असते, मोठी ज्योत असते, पण ज्योत असते. आणि एकनाथ शिंदे यांनी ज्या व्यक्तीला, ज्या महिलेला आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे, तिचं नाव ज्योती आहे. आणि आणखीन एक योगायोग लक्षात घेण्यासारखा आहे की नुसती मशाल विझली असं नाही, तर उद्धव ठाकरे यांच्याही तितक्याच फायर ब्रँड महिला नेत्या आहेत. त्यांचं नाव आहे सुषमा अंधारे. इकडे ज्योती घेऊन, ज्योत असे ज्योत जलाते चलो असं जे एक गीत होतं जुन्या काळामध्ये, तसं जिल्हा जिल्हा, तालुका तालुका ज्योतीला ज्योत लावून उजेड निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे आपल्या पक्षाची एक ज्योती घेऊन निघालेले आहेत. आणि त्याच कालखंडामध्ये उद्धव ठाकरे आपल्याकडची लढवय्या म्हणून ज्या महिलेला पुढे करतात, त्यांचं सगळं भवितव्य अंधारलेलं आहे, कारण त्यांच्या नावातच अंधार आहे. आणि असा शब्दाचा खेळ करणं उद्धव ठाकरेंना आवडतं. म्हणूनच मला जी प्रतिक्रिया माझ्याकडून आली ती ज्योती म्हणजे आमच्या मशालीची ज्योत पळवली, आमच्या मशालीची ज्योती पळवली, असाही आरोप उद्धव ठाकरे करू शकतात असं मला वाटलं. शब्दांचा खेळ असतो सगळा. आणि उद्धव ठाकरे कुठलाही विचार न देता फक्त शब्दांचा लपंडाव खेळत असतात. त्यांच्या डोक्यात असलं येऊ शकतं अशी गोष्ट माझ्या डोक्यात आली. उद्धव ठाकरे काय म्हणतील तर बघा, आमची मशाल विझली महाविकास आघाडीत, कारण या मिंदेने आमच्या मशालीची ज्योती पळवून नेली, असंही काहीतरी उपमा वगैरे टोमणे उद्धव ठाकरे मारू शकतात. असो, पण एकनाथ शिंदे यांनी या एका निवडीतून आपण फक्त मुंबई आणि ठाण्यापुरते किंवा शहरी राजकारणापुरते मर्यादित नाही, आपणही समाजाच्या विविध थरात आणि खेड्यापाड्यापर्यंत जाऊ इच्छितो. हे एका खेडीमधून दाखवून दिलं, एका उमेदवारीतून दाखवून दिलं. किंबहुना आपल्या पक्षामध्ये तळागाळातून येणारा पण झुंजणारा कार्यकर्ता, मेहनत करू इच्छिणारा कार्यकर्ता, याला एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये भवितव्य आहे असा सिग्नल या एका निवडीतून आणि एका उमेदवारीतून एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. राजकारणामध्ये हे फार महत्वाचं असतं. रामनाथ कोविंद किंवा द्रौपदी मुर्मू यासारखे राष्ट्रपती मोदींनी आणले. आता सुद्धा 4 पैकी 2 लोक अत्यंत सामान्य सामाजिक स्तरावरले पण पक्षासाठी दीर्घकाळ काम करणारे यांना आणलेले. उदयोन्मुख असलेले विनोद तावडे यांना आणलेले भाजपने. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पक्ष कसा वाढवायचा याचे धडे एकनाथ शिंदे गिरवत आहेत. एकनाथ शिंदे कुठून शिकले? एकाच वेळेला आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे कोण होते? मी नेहमी सांगतो, अनेकांनी मला शिवसेनेचे आज ज्येष्ठ नेते झालेले जे लोक आहेत त्यापैकी अनेकांनी सांगितलं, आम्ही रस्त्यावरची चाळीतली गल्लीतली पोरं
आम्हाला बाळासाहेबांनी कुठून उचललं आणि कुठे आणून ठेवलं बघा, हे बाळासाहेब. आणि खुशाल चेंडू आणि उच्चभ्रू वर्गातल्या लोकांना आयत्या पदावर बसून उद्धव ठाकरेंनी केलेली त्यांची खिदमत यांची तुलना करा, मग तुम्हाला एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्याचं महत्व समजू शकेल. पण ते समजण्या इतकं सुद्धा डोकं उद्धव ठाकरे चालवतील असं नाही. आणि म्हणून ते म्हणतील की मिंदेने बघा धनुष्यबाण पळवलाच होता, पक्ष पळवलाच होता, माझा बाप पण पळवला होता, आता तर त्यांनी आमच्या नव्या पक्षाची जी नवी निशाणी आहे त्याची ज्योती सुद्धा पळवली. एन्जॉय करा मित्रांनो. मी आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.